लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई केवायसी मध्ये अपडेट करण्याचे काम आता सुरू आहे आणि यामुळेच ज्या लाखो लाडक्या बहिणींचा लाभ थांबला गेला होता त्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळाला आहे, कारण त्यांची आता ई केवायसी दुरुस्ती प्रक्रिया होत आहे आणि ही ई केवायसी दुरुस्ती झाल्यानंतर त्यांना योजनेचे पैसे नक्कीच पुन्हा एकदा जमा होण्यास सुरुवात होणार आहे. जे त्यांचा लाभ थांबला होता तो देखील त्यांना वितरित केला जाणार आहे. परंतु यामध्ये काही शंका असणार आहेत आणि अनेक लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्या मनामध्ये या शंका येत आहेत. त्यातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे घटस्फोट झाला आहे, आम्हाला पती नाहीयेत, आम्हाला वडीलही नाहीयेत आणि आम्ही एकल आहोत, आम्ही परित्यक्त्या आहोत. आमच्या ई केवायसीचं काय? आमच्या बाबत सरकार दखल घेणार आहे का नाही? तुम्ही याबाबत नक्की सरकारला विचारा आणि यामध्ये काय अपडेट आहेत या सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत, जेणेकरून असंख्य लाडक्या बहिणींना यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांच्या सर्व शंका दूर होणार आहेत. कारण लाडकी बहीण योजनेमध्ये अजूनही अनेक महिलांची ई केवायसी तशीच अडकली आहे. एवढंच नाही तर अशाही अनेक महिला आहेत की ज्यांची ई केवायसी त्यांनी आधी केलीच नव्हती, परंतु त्या सर्व अटी सर्व निकषांमध्ये पात्र आहेत. याबाबत अधिकचे बोलायचे झाल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत 31 डिसेंबर पर्यंत ई केवायसी साठी मुदत देण्यात आली होती सुरुवातीच्या काळात आणि यामध्ये मी 100% सांगतोय, मी स्वतः देखील खात्री केली होती की 29 तारखेनंतर लाडकी बहीण योजनेचं ई केवायसी पोर्टल अजिबात चालले नाही आणि यामुळेच या एका कारणामुळे देखील हजारो महिलांची त्या ठिकाणी ई केवायसी रखडली. आपल्याकडे काय असतं, आपल्याकडे प्रत्येकाला सवय असते की शेवटचे 1-2 दिवस असताना आपण ई केवायसी करणे किंवा आपण कोणत्याही योजनेचा फॉर्म भरणे किंवा नोकरीसाठी फॉर्म भरणे हे आपण शेवटी करायला आपल्याला आवडतं आणि त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींनी आपण शेवटी करू, आपण शेवटच्या दिवशी करू म्हणत 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 त्या ठिकाणी शेवटचे 2-3 दिवस सरकारने साईटच त्या ठिकाणी बंद करून टाकली आणि यासाठी सरकारने देखील या बाबींची दखल घेऊन त्या लाडक्या बहिणींना ज्यांची ई केवायसी सुरुवातीपासून कधी झालीच नव्हती त्यांना देखील संधी उपलब्ध करून द्यावी आणि त्यासोबतच आजचे जे मुद्दे आहेत त्यांच्यावर देखील सरकारने नक्कीच त्या ठिकाणी ऍक्शन घेणं आवश्यक असणार आहे. लाडक्या बहिणींनो, यासाठी आपल्याला आवाज देखील उठवावा लागणार आहे. सर्वात महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहूया. सर्वात पहिला म्हणजे सध्या जे काही सुरू आहे ना ते फक्त आणि फक्त ई केवायसी दुरुस्ती प्रक्रिया सुरू आहे. लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, वेबसाईटवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी सांगितलं जात आहे की हा ऑप्शन कोणासाठी आहे, ज्यांची ई केवायसी निवडताना किंवा ई केवायसी करताना पर्याय निवडताना काही चूक झाली होती, केवळ त्यांच्यासाठीच हा पर्याय आम्ही परत उपलब्ध केलेला आहे. ज्यांनी कधीही ई केवायसी केली नाही त्यांच्यासाठी हा पर्याय उपलब्ध नाही. तुम्ही काय होते, आता ज्यांची ई केवायसी ज्यांनी केलीच नव्हती ते जेव्हा वेबसाईटवर जात आहेत त्या ठिकाणी ऑप्शनवर क्लिक करत आहेत, त्यानंतर त्यांना ओटीपी येत नाही आहे आणि ओटीपी आला तरी ओटीपी व्हेरिफिकेशन फेल्ड म्हणत आहे, कारण त्यांच्यासाठी हा पर्याय नाही. त्यामुळे तुम्ही किती जरी वेळा ट्राय केला, किती जरी वेळा प्रयत्न केला तरी देखील तुमची त्या ठिकाणी ई केवायसी होणार नाही, कारण ही फक्त आणि फक्त दुरुस्ती सुरू आहे. हा नवीन कोणताही विषय नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे एकल आहेत, परित्यक्त्या आहेत, पती सोबत राहत नाहीत परंतु घटस्फोट झाला नाही, अशा महिलांचं काय? अशा महिलांबाबत सरकार कोणतंही उत्तर द्यायला अजूनही तयार नाही. अनेक राज्यामध्ये म्हणजे राज्यामध्ये अनेक अशा महिला आहेत की ज्यांना पती सोबत त्या राहत नाहीत, म्हणजेच की पती आणि त्यांचं काही भांडण झालं असेल किंवा त्यांचे काही वाद झाले असतील, त्यामुळे ते वेगवेगळे राहतात आणि त्यांच्याकडे घटस्फोट त्यांनी घेतलेला नाही. मग घटस्फोट प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांची लाडकी बहीण योजनेची ई केवायसी होत नाही. याबाबत सरकारला आम्ही वारंवार विचारलं असता सरकारकडून आम्हाला जी माहिती मिळाली त्यानुसार की अशा महिला ज्या स्वतःच्या किंवा स्वतःच्या मर्जीने ज्या सेपरेट राहत आहेत त्यांच्याकडे पुरावा म्हणून त्यांच्याकडून डॉक्युमेंट आम्ही घ्यायचं कोणतं, आणि म्हणूनच सरकार म्हणत आहे की अशा महिलांसाठी त्या ठिकाणी आमच्याकडून वेगळा विचार सुरू आहे, परंतु अधिकृत किंवा अद्याप फिक्स कोणतीही अपडेट देता येत नाही. म्हणजेच ज्या महिला आहेत की ज्यांच्या एकल आहेत किंवा ज्या अशा महिला आहेत की परित्यक्त्या आहेत, काही अशा देखील महिला असतात की ज्यांनी कधी लग्नच केलं नाही, काही अशा महिला आहेत की ज्यांना वडील नाहीयेत आणि मग त्यांच्याकडे त्यांचं रेशनिंग कार्ड नाहीये, अशा महिलांची ई केवायसी करताना सरकार कोणता पर्याय उपलब्ध करून देऊ शकतं याबाबत देखील सरकारने विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण या देखील महिलांचा आकडा खूप मोठा आहे आणि खऱ्या प्रमाणामध्ये अशा महिलांना तर जास्त गरज असते, कारण शेवटी त्यांना एकल आहेत, त्यांना स्वतः त्यांचा घर असेल, स्वतः त्यांचा प्रपंच असेल, सर्व काही सांभाळावं लागतं आणि हे सर्व सांभाळण्यासाठी या 1500 रुपयांची आम्हाला मोठ्या प्रमाणावर मदत होत होती, असे देखील त्या महिलांचे मत होते. आणि अचानकच आमचा नोव्हेंबर महिन्यापासून योजनेचा लाभ थांबवला गेला
आम्ही मागणी करतोय, आम्ही दुसरं कोणतं डॉक्युमेंट दिलं पाहिजे जेणेकरून आमची ई केवायसी होईल, असे देखील प्रश्न अशा एकल आणि परित्यक्त्या महिला विचारत आहेत. अशा महिला ज्यांना वडील सोबत राहत नाहीत, पती देखील सोबत राहत नाहीत, त्यांना देखील या योजनेच्या 1500 रुपयांची नितांत गरज आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं ते देखील तुम्ही नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा. आणि वेबसाईटवर पुन्हा एकदा अपडेट करून 2 बदल होणे अत्यंत आवश्यक असणार आहे. सरकारकडे आम्ही पुन्हा एकदा विनंती करतोय, सरकारकडे आम्ही मागणी करतोय, महिला व बाल विकास विभागाकडे आम्ही मागणी करतोय की वेबसाईटवर तुम्ही त्या ठिकाणी 2 बदल करणे अत्यंत गरजेचं आहे. सरकारला सर्वप्रथम आभार देखील मानतो की त्यांनी वेळोवेळी आम्ही ज्या काही मागण्या करतोय त्या मागण्या सरकार मान्य करत आहे. मग ती ई केवायसी पहिल्यांदा ऑफलाईन पद्धतीने सुरू केली, अंगणवाडी सेविकांकडे सुरू केली, नंतर ऑफलाईन ई केवायसी योग्य होत नव्हती, आपण ऑनलाईन ई केवायसीची मागणी केली, सरकारने ऑनलाईन ई केवायसी सुरू केली. फक्त ती दुरुस्ती जी केली आहे त्यामध्ये सरकारने अजून एका गोष्टीची त्या ठिकाणी ऍड करणे गरजेचं आहे किंवा त्याची वाढ करावी. ते म्हणजे की ज्या लाडक्या बहिणींची कधीच ई केवायसी झाली नव्हती त्यांना परत एकदा नव्याने ई केवायसी करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्या एकल आहेत, परित्यक्त्या आहेत किंवा ज्या पती सोबत राहत नाही आहेत परंतु घटस्फोट प्रमाणपत्र नाही आहे, अशा महिलांसाठी सरकारने दुसरे कोणते तरी डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करून त्यांची देखील ई केवायसी करून घ्यावी, जेणेकरून अशा देखील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. कारण ही एक क्रांतिकारी योजना आहे, सरकारचा हा एक मास्टर स्ट्रोक आहे आणि यामुळे राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आधार मिळत आहे. मग हा आधार तुम्ही त्यांच्यापासून दूर करून घेऊ नका, कारण हा आधार हिरावून घेतल्यास त्या लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर तुटणार आहेत. शेजारच्या एखाद्या महिलेला किंवा शेजारच्या एखाद्या लाडक्या बहिणीला पैसे जमा होत आहेत आणि तिला होत नाहीयेत, जास्त गरज तिला आहे, तरी देखील तिला पैसे येत नसल्यास त्या ठिकाणी लाडकी बहीण नाराज देखील होत आहे. म्हणून सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे की या 2 मागण्या आमच्या 100% मान्य करा. तुम्हाला देखील काय वाटतं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून तुमचे नाव आणि गावासहित सांगा, जेणेकरून जास्तीत जास्त आपली मागणी सरकारपर्यंत पोहोचणार आहे आणि सरकार आपल्या मागणींची दखल घेऊन त्या ठिकाणी ही देखील गोष्ट करणार आहे. ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.